पुन्हा शिवाजीराजे भोसले नावाचा मराठी सिनेमा जो आहे 31 ऑक्टोबरला थिएटर्समध्ये जे आहे ते रिलीज झाला होता बघा. आणि महेश मांजरेकर जे आहेत या सिनेमाला चांगल्या प्रकारे सुरुवातीपासूनच प्रमोट जे आहे ते करत आले होते. आणि मीही या सिनेमाचा रिव्ह्यू जे आहे ते टाकला होता. तुम्ही जर आतापर्यंत बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. आता हा सिनेमा जो आहे याच्याकडून सर्वजणांना खूप चांगल्या आशा ज्या आहेत त्या होत्या. मलाही होत्या. मलाही वाटलं होतं की हा सिनेमा जो आहे खूप चांगला बनलेला आहे. तर नक्कीच हा सिनेमा चांगली कमाई जी आहे ते करून दाखवेल. या सिनेमाला तयार करण्यासाठी जवळपास 13 कोटी रुपयांचा खर्च जे आहे ते आलेला आहे बघा. परंतु जशा प्रकारची कमाई हा सिनेमा करतोय त्यावरून तरी हा सिनेमा मला तरी कुठंच त्याचं बजेट जे आहे रिकव्हर करताना दिसत नाही आहे. कारण की चित्रपटाने कमाईच तशी केलेली आहे. मराठी प्रेक्षक रिस्पॉन्सच तशा प्रकारचा देत आहेत. आता मी लांबचंच नाही, जवळचंच सांगतो, की काल बऱ्यापैकी माझे मित्र जे आहेत, एक मूव्ही बघायला गेले. तिघंजणं होते. परंतु त्यांनी एखादा मराठी सिनेमा प्रिफर करण्यापेक्षा त्यांनी बाहुबली द इपिक जो की 10 वर्षापूर्वीचा सिनेमा आहे, त्या सिनेमाला त्यांनी प्रेफरन्स दिला बघा. म्हणजे आता आपण याबद्दल काही बोलू पण शकत नाहीत बघा. ज्याचे त्याचा प्रेफरन्स असतं, ज्याचे त्याचे पैसे असतात. शेवटी त्यांची मर्जी आहे. फक्त माझं म्हणणं एवढं असतं, की तुम्ही पहिलं स्थान जे आहे मराठी सिनेमांना द्या. जर सिनेमा चांगला असेल तरच मी म्हणतोय ते स्थान द्या. नाहीतर नक्कीच तुम्ही हिंदी सिनेमाला प्रेफरन्स जे आहे ते देऊ शकता. हा सिनेमा चांगला झाला आहे. त्यामुळे मी म्हणतोय, की पहिलं स्थान तुम्ही या आठवड्यामध्ये या सिनेमाला द्या. आणि नक्कीच खराब असेल तर मी स्वतः म्हणतो, की तो सिनेमा बघू नका, खराब आहे म्हणून. ठीक आहे, ज्याचे त्याचं पर्सनल मत असतं बघा. आता कमाई जर सांगायला गेलं तर अतिशय निराशाजनक या सिनेमाने कमाई केलेली आहे. पहिल्या दिवशी या सिनेमानं ग्रॉसमध्ये 22 लाखांचा आकडा जे आहे ते गाठला होता. तर दुसऱ्या दिवशी ही कमाई खूप जास्त काही झाली नाही बघा. 52 लाखांवरती गेलेली आहे. कमाईचे आकडे जर थोडेफार कमी जास्त चेंज असतील कुठं, तर नक्कीच मी तुम्हाला परत हे नवीन व्हिडिओमध्ये जे आहे ते कळवेल बघा. आणि तिसऱ्या दिवशी काल तर या सिनेमाचे आता आकडे कशामुळे काय मला माहिती नाही. हा बुकमाय शोवरती ट्रेंडिंगवरती होता मूव्ही. परंतु या सिनेमाची तिसऱ्या दिवशीची कमाई जी आहे वाढायची तर परत कमी झालेली आहे बघा. तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 46 लाख रुपये फक्त जे आहे ते कमवलेले आहेत. म्हणजे विचार करू शकता तुम्ही, रविवारी सिनेमाची कमाई वाढते आणि या सिनेमाची कमाई जी आहे ती कमी झालेली आहे. आणि 3 दिवसामध्ये नेटमध्ये या सिनेमाने 1,17 लाख रुपये कमवलेले आहेत. ग्रॉसचा आकडा आणखी माझ्याजवळ नाही आहे बघा. जेव्हा येईल तेव्हा तर मी तुम्हाला या सिनेमाची ग्रॉस कलेक्शन जे आहे ते सांगेलच. आणि आता थोडंफार विनायक इंटेलिजन्स माझं इंटेलिजन्स जर यूज करायला गेलं तर मी खूप सर्च केलं बघा. आणि या मूव्हीसारखाच कलेक्शन करणारा सिनेमा जो आहे तो मी शोधत होतो. तर तुम्हाला 2025मध्ये तर नाही सापडला, परंतु 2024मध्ये याच्या जवळपासच कमाई करणारा एक सिनेमा सापडला. थोडंफार कॅल्क्युलेट करण्यासाठी, जो की होता मागच्या वर्षी रिलीज झालेला घरात गणपती हा सिनेमा. त्याही सिनेमाने जवळपास याच्यासारखीच ओपनिंग घेतली होती व पहिल्या दिवशी 13 लाखांचं कलेक्शन केलं होतं. मी शिवाजीराजे भोसले या सिनेमाची 3 दिवसाची कमाई 1,17 लाख आहे. आणि घरात गणपतीविषयी जर सांगायला गेलं तर त्या सिनेमाची कमाई होती बघा पहिल्या दिवशी 13 लाख, दुसऱ्या दिवशी ती जवळपास एक 46 लाखांवरती काहीतरी केली. आणि तिसऱ्या दिवशी त्या सिनेमाची कमाई जी आहे बऱ्यापैकी वाढली व जवळपास त्या सिनेमाने 63 लाख रुपये जे आहेत ते कमवले. अशा प्रकारचे घरात गणपती या सिनेमाचं कलेक्शन होतं बघा. आणि आता कंपॅरिझन जर करायला गेलं तर मी तुम्हाला कॅल्क्युलेशन तर सांगणार नाही कोणता फॅक्टर कसा आला, काय काय झालं. परंतु थोडंफार कॅल्क्युलेट जर केलं तर घरात गणपती या सिनेमानं 13 लाखाची ओपनिंग केली होती. तशा प्रकारचं कलेक्शन केलं. त्यावरतून त्या सिनेमाचं लाईफटाईम कलेक्शन जे आहे ग्रॉसमध्ये 4,75,00,000वरती गेलेलं आहे. आणि जर तशीच कमाई या सिनेमानं आता रेग्युलरली त्यानुसार जर कमाई केली कोणत्या सिनेमाने, तर मी शिवाजीराजे भोसले बोलतो या सिनेमाने, तर हा सिनेमा लाईफटाईममध्ये नेटमध्ये ॲप्रॉक्सिमेट तर खूप 10 कोटी रुपयांची कमाई जी आहे ते करू शकतो. त्यावरती हा सिनेमा जाणार नाही आहे बघा. चान्सेस कमी आहेत की हा सिनेमा मॅक्झिमम 10 कोटींची कमाई करू शकतो. तेही मी थोडंफार त्या सिनेमाचा जर ट्रेंड यांनी फॉलो केला तर सांगतोय बघा, की कमाई जी आहे या सिनेमाची 10 कोटी रुपये फॉलो होत आहे. आणि जर म्हणजे की आजपासून म्हणजे की सोमवारपासून जर या सिनेमाने त्याहीपेक्षा जर जास्त ड्रॉप दाखवला तर हा आकडा आणखी कमी होऊन जाईल. मग तर 5-7 कोटींवरतीच हा सिनेमा जो आहे रेंगाळून जाईल. तर बघूया आता या सिनेमाचं लाईफटाईम कलेक्शन किती होतं व किती नाही. परंतु या सिनेमाची लाईफटाईम कमी 10 कोटींच्या आसपास दिसत आहे बघा. म्हणजे हा माझा एक अंदाज आहे बघा. मी कॅल्क्युलेट केलं जवळपास त्यानुसार हा सिनेमा तेवढी कमाई करतोय. मला तरी वाटतंय बघा, की पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय हा सिनेमा चांगला बनला आहे. त्यामुळे नक्की तुम्ही या सिनेमाला थिएटरमध्ये जा आणि बघा. आणि थोडंफार मराठी जे फिल्म मेकर्स आहेत त्यांनाही प्रोत्साहन द्या. म्हणजे परत ते जास्त असे बजेट्सवाले सिनेमे जे आहेत, चांगल्या कथेवाले सिनेमे जे आहेत आपल्यासमोर घेऊन येतील. नक्की तुमचं मतही मला याबद्दल कमेंट सेक्शनमध्ये कळवा. धन्यवाद.